नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षण छेदन तापताडनेः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. या सुभाषिताचा अर्थ असा होतो की जसं सोनं हे पडताळून बघताना आपण 4 पद्धतीने ते घासून, ते ठोकून, त्याला छेद देऊन किंवा तापवून बघतो, तसंच एखाद्या पुरुषाची, माणसाची परीक्षा करताना सुद्धा त्याचं शिक्षण, त्याचबरोबरीने त्याचे गुण, त्याचं कर्म आणि त्याचं चारित्र्य पाहिलं जातं. खरं सांगायचं तर हे चारही घटक माणसाच्या व्यक्तिमत्व विकासावरती प्रचंड प्रभाव टाकणारे आहेत. किंबहुना व्यक्तिमत्व विकासात हे घटक सुद्धा विकसित होणं गरजेचं आहे. मग व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, तो कसा साधावा, हा मनात प्रश्न उभा राहतो. ह्याचंच उत्तर मिळवण्यासाठी आजचा आपला विषय आहे. पाहूयात आजचा विषय काय ते. आजचा आपला विषय आहे महिलांसाठी व्यक्तिमत्व विकास. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तितकीच महत्त्वाची सखी आज आपल्याबरोबर आहे. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर निवेदिता श्रेयांस मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते. थँक्यू. आज तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि हा महत्त्वाचा विषय आपण हाताळणार आहोत. तत्पूर्वी आमच्या प्रेक्षकांना आपली ओळख करून देते. मॅडमबद्दल सांगायचं म्हणजे मॅडम अतिशय उत्तम अशा शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबरीने फिले कॉलेज महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या डायरेक्टर पब्लिक रिलेशन आहेत. 23 वर्षांचा तब्बल अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. MBAच्या विद्यार्थ्यांना त्या ब्रँड मॅनेजमेंट हा विषय शिकवतात. त्याचबरोबरीने ध्यान साधनेचं महत्त्व ओळखून लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी निःशुल्क वर्गसुद्धा त्या चालवता आहेत. त्याचबरोबर लोकमत महिला अचिव्हर 2021चा त्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. आउटस्टँडिंग रिसर्च पेपर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यांच्याकडून 3 वर्ष गौरवान्वित, कर्नाटक संघाकडून सन्मान आणि फार महत्त्वाचं टॉप 90 वुमन अचिव्हर्स ऑफ इंडिया या यादीत सुद्धा त्यांचं नाव समाविष्ट आहे. मॅडम, खूप छान वाटतंय तुमची ओळख करून देताना. पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते. धन्यवाद चैताली. मॅडम, आपण नेहमी म्हणतो व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असे आपले शब्द येतात. तर त्याच्यात व्यक्तिमत्व हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. तर नेमकं व्यक्तिमत्व म्हणजे काय हे आम्हाला उलगडून सांगा. हा खूपच छान प्रश्न आहे चैताली आणि खूपच इम्पॉर्टंट प्रश्न आहे आजच्या ह्या जमान्यात. व्यक्तिमत्व म्हणजे लोकांना बऱ्याच वेळा वाटतं की व्यक्तिमत्व म्हणजे तुम्ही कसे दिसता, तुम्ही काय घालता, तुम्ही काय मेकअप करता, एस्पेशली मुलींसाठी तुमचे कपडे कसे आहेत, तुम्ही काय साडी घातली आहे, हे बघून एक व्यक्तिमत्व म्हणजे तुम्ही ठरवू शकत नाही. व्यक्तिमत्व इज एक कम्प्लिटली वेगळा ॲस्पेक्ट आहे आयुष्यात, लोकांच्या आयुष्यामध्ये. एक छोटंसं उदाहरण मी देते तुम्हाला. एक छोटंसं राज्य आहे, सुंदर राज्य आहे, जिकडे एक खूपच सुंदर राजकन्या आहे आणि ती सुंदर राजकन्या खूप सुंदर दिसते, खूप चांगले चांगले कपडे घालते, खूप चांगले चांगले अलंकार करते ती, आणि ती राज्याची महाराणी आहे. पण ती जेव्हा लोकांशी वागते तेव्हा लोकांना खूपच उर्मटपणे त्यांना ट्रीट करते, त्यांना खूप वाईट साईड बोलते, त्यांच्याशी खूप ॲग्रेसिव्हली बिहेव करते. तर जेव्हा ही राणी त्यांच्या प्रजाबरोबर जर का ती अशी वागत असेल तर ती कितीही सुंदर असो, कितीही चांगले कपडे घातले असो, तरी ती राणी एक चांगली पर्सनॅलिटी, एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून लोकांना ते आवडणार नाही. तर माझ्याप्रमाणे तुम्ही कसे लोकांशी वागता, तुमचे संबंध लोकांशी कसे आहेत, तुम्ही लोकांशी कसे बोलता, तुम्ही त्यांच्याबरोबर कसे कनेक्ट करू शकता, हृदयातनं कनेक्ट करू शकता, हे खूपच मोठं एक ॲस्पेक्ट आहे व्यक्तिमत्व तुमचं चांगलं प्रेझेंट करण्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त व्यक्तिमत्वामध्ये बरेचसे अजून ॲस्पेक्ट्स पण येतात. म्हणजे तुम्ही काय शिकला आहात, तुम्ही काय करत आहात, तुमचं करिअर काय आहे, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, तुमचं कम्युनिकेशन स्किल्स कसं आहे, तुमचे रिलेशनशिप सोसायटीमध्ये तुमच्या फ्रेंड्सबरोबर, तुमच्या नातेवाईकांबरोबर, तुमच्या पालकांबरोबर, हे सगळं कसं आहे, हे सगळ्या गोष्टी एकत्र मिळून एका माणसाचं व्यक्तिमत्व होतं. त्याच्यामध्ये एड्युकेशन हा खूप मोठा इम्पॉर्टंट घटक आहे त्या मुलीच्या किंवा मुलाच्या व्यक्तिमत्व डेव्हलप करण्यासाठी. तर असे बरेचसे पॉईंट्स आहेत, टिप्स आहेत, ज्याच्यावरती व्यक्तिमत्व एका माणसाचं जज केलं जातं. तुम्ही त्याच्याबद्दल असं विचार करा, अरे ही खूपच चांगली मुलगी आहे, हिचा स्वभाव खूप चांगला आहे, ही किती गोड बोलते, ही किती छान वागते, ती तुम्हाला किती प्रेमाने वागवते,
ह्याला म्हणतात व्यक्तिमत्व. तर बिसाइड्स करिअर, बिसाइड्स तुमचं एज्युकेशन, बिसाइड्स तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, तुमचं लोकांबरोबर वागणं इज व्हॉट मेक्स अ रिअल पर्सनॅलिटी. माझ्या अर्थी व्यक्तिमत्व हे आहे. निश्चितच मला वाटतं तुम्ही एक छोटंसं उदाहरण देऊन आम्हाला व्यक्तिमत्व म्हणजे काय सांगितलं. आपण असं म्हणतो रूप नको गुण पहा, तर मला वाटतं हेच तुम्हाला सांगायचं होतं आणि तुम्ही छान पद्धतीने हे सांगितलं. आता इथूनच पुढे यालाच धरून एक प्रश्न आहे की बरेच वेळेला या व्यक्तिमत्व विकासासाठी समुपदेशन केलं जातं, ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो. तर हे समुपदेशन म्हणजे नेमकं काय पद्धतीने हे केलं जातं? आता सगळेजण एक वेगवेगळे क्वालिटीज आणि लायकिंग्स घेऊन असतात. लाईक मला एक लायकिंग होतं की मला एअर होस्टेस व्हायचं आहे. म्हणजे मी जेव्हा यंग होती, कॉलेजमध्ये होते, तर मला खूप मोठं स्वप्न होतं की मला एअर होस्टेस व्हायचं. तर ते मी भरपूर प्रयत्न करत होते की टू फॉलो दॅट करिअर. आणि त्यासाठी मी बरेचसे प्रोग्राम कोर्सेस वगैरे लावलेले जेव्हा मी कॉलेजमधून ग्रॅज्युएट होऊन निघाले तेव्हा. तर दिस इज हाऊ आय स्टार्टेड वर्किंग की एअर होस्टेस बनण्यासाठी मला काय काय केलं पाहिजे, मला कुठले कुठले कोर्सेस जॉईन केले पाहिजे, मी कुठले ट्रेनिंग प्रोग्राम्स जॉईन केले पाहिजे, मी कसे कपडे घातले पाहिजे, माझं हेअर कलर मेकअप वगैरे कसं असलं पाहिजे, ह्याच्यावरती मी टोटली काम करत होते. बिकॉज मला एक लायकिंग होतं की मला एअर होस्टेस बनायचं आहे. आता एअर होस्टेस बनण्यासाठी आपल्याला कसं व्यक्तिमत्व पाहिजे की मला त्याच्यामध्ये चांगलं बोलता आलं पाहिजे, माझं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, मी दिसायला चांगली पाहिजे आणि मी स्वतःला चांगल्यापैकी प्रेझेंट केलं पाहिजे, माझं बॉडी लँग्वेज शुड बी परफेक्ट. तर ते एक असं फील्ड आहे एअर होस्टेस जिकडे तुमचं हे सगळे कॅरेक्टर्स खूपच इम्पॉर्टंट मानले जातात, राईट. तर सगळ्या मुलींमध्ये आणि मुलांमध्ये एक असा घटक असतो ज्याला म्हणतात पॅशन. एक पॅशन असतं की मला ह्या फील्डमध्ये जायचं आहे. काही मुलं म्हणणार मला म्युझिक खूप आवडतं, ते खूप क्रिएटिव्ह असतात, तर त्यांना म्युझिकचं लायकिंग असतं. काही मुलं म्हणतात की मला ना इंजिनिअरिंग अजिबात आवडत नाही, मला फक्त आर्ट्स किंवा लिटरेचर असे सब्जेक्ट्स आवडतात. तर अशा सगळ्या मुलांसाठी टू अंडरस्टँड त्यांचं एक्झॅक्ट लायकिंग काय आहे हे समजण्यासाठी त्यांना काउन्सिलिंगची गरज असते. काउन्सिलर्स असतात, एक्सपर्ट्स असतात, जे त्यांना ॲडवाईस करतात की तुमचं एक ॲप्टिट्यूड टेस्ट घेतलं जातं. त्या टेस्टमध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये एक स्टडी केलं जातं की तुमच्यात काय क्वालिटीज आहेत आणि तुमचे कुठले क्वालिटीज कुठल्या कोर्सला मॅच होतात. फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहेत, तर इंजिनिअरिंग मुलांसाठी दॅट स्टुडंट शुड बी गुड इन मॅथ्स सायन्समध्ये तो मुलगा हुशार असलं पाहिजे, त्याचं लायकिंग असलं पाहिजे. आणि समजा क्रिएटिव्ह स्टुडंट्स असेल तर त्यांचं क्रिएटिव्हिटी कोशन जास्त असला पाहिजे, क्रिएटिव्हिटीवरती लायकिंग असलं पाहिजे. तर ह्या बेसिसवरती एक टेस्ट दिली जाते, एक काउन्सिलिंग टेस्ट असते जी मुलांना अपियर करायची असते, ज्याला आपण ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणतात. आणि त्या टेस्ट दिल्यानंतर त्या मुलांची लायकिंग कल कुठे आहे, कुठल्या फील्डला आहे हे त्यांना माहिती पडतं. त्यासाठी काउन्सिलिंग गरजेचं आहे. पण ॲट द सेम टाईम चैताली, आता वर्ल्ड इज बिकमिंग सो ह्यूज आणि एवढे सगळे प्रोग्राम्स ऑल ओव्हर द वर्ल्ड आहेत. म्हणजे तुम्ही रोज उठा एक नवीन प्रोग्राम आहे, एक नवीन कोर्स आहे. तो जमाना गेला की तुम्ही जेव्हा बघता की नुसतं आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, इंजिनिअरिंग आहे, आर्किटेक्चर आहे आणि मुलांनी तो कोर्स ऑप्ट केला पाहिजे. पण आजकालच्या जमान्यात एव्हरी डे तुम्ही जेव्हा उठता तर एक नवीन प्रोग्राम, लाईक आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ बिगेस्ट टॉपिक टुडे. तर मुलांना ह्या सगळ्या कोर्सेसबद्दल माहिती मिळण्यासाठी काउन्सिलिंग खूप गरजेचं आहे. डेटा ॲनालिटिक्स हे खूप मोठं फील्ड आहे मुलांसाठी. तर हे सगळे फील्ड्सची माहिती जाणून घेण्यासाठी आणि ह्या सगळ्या फील्ड्समध्ये ते परफॉर्म करू शकतील की नाही, त्यांचं लायकिंग त्या फील्डमध्ये आहे की नाही, त्यांचा कल त्या फील्डमध्ये आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. आणि लेट मी टेल यू, पालक आणि मुलं मुली जेव्हा पण 12वी होतात, 12वी नंतर जेव्हा ते प्लॅन करतात की मला हा प्रोग्राम घ्यायचा आहे, शेवटच्या दिवसापर्यंत पालक आणि मुलं दोघंही कन्फ्यूज असतात की मला कुठला फील्ड घ्यायचा आहे. एका साईडला पालक म्हणतात की मला माझा मुलगा इंजिनियर आणि मेडिकलमध्येच गेला पाहिजे, किंवा CA पालक असेल तर CA पालक म्हणणार माझा मुलगा CAच झाला पाहिजे, आणि मुलाला बनायचं असतं गायक किंवा मुलाला बनायचं असतं पेंटर. तर हे सगळं कंप्लीट प्रेशर फ्रॉम द सोसायटी, फ्रॉम द पॅरेंट्स, ह्या सगळ्या गोष्टीतनं एक रस्ता निघायला काउन्सिलिंग इज द बेस्ट वे, की जिकडे मुलगा ठामपणे सांगू शकतो किंवा मुलगी सांगू शकते की हे माझं ॲप्टिट्यूड आहे आणि मला ह्या कोर्सला जायचं आहे आणि इथे मी चांगलं परफॉर्म करू शकते. तर एक त्यांना बेंचमार्क मिळतं टू ऑप्ट फॉर द कोर्स. सो आय थिंक काउन्सिलिंगसाठी सगळ्या मुलांनी गेलं पाहिजे. देर आर व्हेरियस एजन्सीज ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया, जे काउन्सिलिंगसाठी टेस्ट देतात, काउन्सिलिंगची ट्रेनिंग देतात, त्यांचे वेगवेगळे टेस्ट असतात. ते अपियर केलं तर तुमचं ते ॲप्टिट्यूड, जे तुमचं लायकिंग आहे ते पेपरावरती येतं आणि तो पेपर तुम्ही नंतर
फॉलो करू शकता आणि तुमच्या मम्मी डॅडींना पण पटवू शकता की मला ह्या फील्डमध्ये जायचं आहे, माझं ॲप्टिट्यूड हे आहे. निश्चितच. फक्त आता ह्याच्यामध्ये असा एक घटक आहे की व्यक्तिमत्व विकास होणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते आणि व्यक्तिमत्व विकास होताना आपल्यात अशी कुठली तंत्र हवीत की आपण आपला स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधू शकतो. समुपदेशन सोडून व्यक्तिमत्व विकास कसा साधा? खूप सुंदर प्रश्न आहे. तर चैताली, इथे मी एक्झाम्पल देईल. आपले जेवढे पण लेट्स एक्झाम्पल ऑफ स्पोर्ट्स प्लेयर्स, आपल्या इंडियाचे जे बेस्ट प्लेयर्स आहेत. PV सिंधू आहे, शी इज मेड इंडिया प्राऊड इन ऑलिम्पिक्स. आयोनिका पॉल आहे, जी एक रायफल शूटर आहे. यू हॅव मेरी कॉम, राईट. हे सगळे टॉप लेवल इंडियन प्लेयर्स आहेत, लेडी प्लेयर्स आहेत. हे सगळे लहानपणापासून थोडी ना त्याने ठरवलेलं की मी शूटर होणार किंवा मी एक बॅडमिंटन प्लेयर होणार. व्यक्तिमत्व कसं बनतं? व्यक्तिमत्व बनायला देर आर व्हेरियस स्टेप्स. तुम्ही एव्हरी डे जे तुम्ही हार्डवर्क करता, आता समजा आय टेक एक्झाम्पल ऑफ PV सिंधू. मी ऐकलं आहे तिच्याबद्दल, कारण का आय हॅव नो हर ऑल्सो बिट. तर तिच्याकडनं मी असं ऐकलेलं की ती एवढा हार्डवर्क करते, म्हणजे दिवसाला जवळजवळ 16 ते 18 तास ती स्वतःला ट्रेन करते. म्हणजे एवढं ट्रेन करते की समोरचा माणूस जो बसून बघणार त्याला पण दुःख होणार की ही मुलगी किती मेहनत करते. तर व्यक्तिमत्व हे असंच येत नाही ओव्हरनाईट, किंवा तुमच्या करिअरनी किंवा तुमच्या एज्युकेशननी फक्त व्यक्तिमत्व येत नाही. तुमचं स्वतःचं एफर्ट्स, तुमच्या स्वतःचे हार्डवर्क्स, तुम्ही काय स्टेप्स घेतले आहेत तुमचं व्यक्तिमत्व बनवायला, तुम्ही काय काय डिसिजन्स घेतले आहेत, तुम्ही काय पॅशन फॉलो करत आहात, तुम्ही कसे डिसिजन्स घेत आहात आणि त्याप्रमाणे कुठल्या ट्रॅकवरती आहात, हे सगळे गोष्टी मेक्स यू बिल्ट अ पर्सनॅलिटी, मेक्स यू बिल्ट अ पर्सन हू यू आर. तर PV सिंधूचं एक उदाहरण आहे. आणि प्लस ऑफकोर्स व्यक्तिमत्व लहानपणापासून बनत नसतं, हे हळूहळू बनवलं जातं. दॅट ओनली कम्स थ्रू लर्निंग. तुम्हाला शिकायला लागतं, तुम्हाला स्वतःला बदलावं लागतं, तुम्हाला स्वतःवरती खूप काम करावं लागतं. इट इज नॉट इझी. सगळ्यात मोठी गोष्ट आणि सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे चैताली की लोकांना काय पाहिजे, काय आवडतं आणि लोकात काय क्वालिटी आहे मुलींमध्ये, मुलांमध्ये, हे त्यांना स्वतःला माहिती नसतं. आणि सगळ्यात मोठं एक चॅलेंज किंवा सगळ्यात मोठं एक ॲक्टिव्हिटी म्हणजे जे मी सगळ्यांना जे बघत आहेत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही पहिला स्वतःला समजा, स्वतःचे स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस समजून घ्या. हे खूप मोठं एक स्टेपिंग स्टोन आहे तुमच्यासाठी टू टेक अ राईट डिसिजन, टू पिकअप राईट करिअर. जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजणार नाही, तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कशात एक्सपर्ट आहात, तुमचे काय स्ट्रेंथ्स आहेत, तुमचे काय विकनेसेस आहेत, तोपर्यंत तुम्ही राईट डिसिजन घेऊ शकणार नाही, राईट करिअर सिलेक्ट करू शकणार नाही. स्वतःला समजणं हा खूप मोठा अभ्यास आहे. निश्चितच. मला वाटतं तुम्ही आत्ता एक घटक सांगितलात की आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी तुम्हाला थांबवलं कारण आपल्याला एक फोन येतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याला जळगावहून प्रश्न विचारतायत. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार. प्रश्न असा आहे की व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीमध्ये दुसऱ्याबद्दल निरीक्षण करताना पटकन आपण गॉसिपिंग करतो, गप्पा टप्पा करतो किंवा समीक्षण करतो, त्याच्या दिसणं, बोलणं, वागणं किंवा व्यक्तिमत्वाबद्दल टीकाही करतो. पण स्वतःच्या बाबतीत देखील आपण जसं आरशामध्ये पाहून स्वतःच्या गुणदोषांचा देखील अभ्यास केला पाहिजे आणि आपलं व्यक्तिमत्व परिपूर्ण प्रभावी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याबद्दल काय मत आहे आणि आपल्याला काय वाटतं? धन्यवाद. नक्कीच सर. त्यांचा प्रश्न छान होता. जसं तुम्ही आत्ता आत्मपरीक्षण सांगितलं तसंच त्याने सांगितलं की दुसऱ्याबद्दल आपण पटकन टीका टिप्पणी करतो, तर स्वतःच्या बाबत आपण गुणदोषांचं संकलन करावं का, याबद्दल काय मत आहे व्यक्तिमत्व विकास करताना? खूपच इम्पॉर्टंट, खूप सुंदर प्रश्न आहे. मला असं वाटतं जेव्हा आपण सोसायटीमध्ये वावरतो, जेव्हा आपण लोकांबरोबर उठतो बसतो, फ्रेंड्सबरोबर उठतो बसतो, तर आपल्याला बऱ्याच वेळा क्रिटिसिझम म्हणजे जे आपल्याला ऐकावं लागतं की अरे ही अशीच आहे, अरे हा असंच आहे. आपले जे स्वतःचे फ्रेंड्स आहेत किंवा आपले कोणी नातेवाईक असतील हे बोलतात आणि आपल्याला असं वाटतं अरे ही माझ्याबद्दल का असं बोलते, हा का माझ्याबद्दल असं बोलतो, काय कारण आहे, आणि आपण चिडतो. काही बऱ्याचशा वेळा म्हणजे असं रिॲक्शन असतं की आपण चिडतो. पण मी हे सगळ्यांना सांगू इच्छितो की हे जे क्रिटिसिझम तुम्हाला मिळतं लोकांकडनं, ते एक खूप मोठं लर्निंग आहे, एक मोठी सीख आहे की तुम्हाला ॲटलिस्ट कळतं की लोक तुमच्याबद्दल काय बोलतात. ते तुम्हाला वॉर्न करत आहेत इनडायरेक्टली की बाबा तुझ्यात ही मिस्टेक आहे, तुझ्यात हे चुकीचं आहे, तू हे चेंज करू शकतो. तर तुम्हाला एक गायडन्स मिळतो आहे अननोईंगली की ते तुम्हाला सांगतायत आणि तुम्ही ते ॲक्सेप्ट करताय.
एक्सेप्ट करणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते टिप्स घेऊन स्वतःला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न आय थिंक दॅट इज द बेस्ट वे ऑफ पर्सनॅलिटी इम्प्रूव्हमेंट. आणि मला हे बऱ्याच वेळा मला खूप आवडतं जेव्हा लोक माझ्याबद्दल बोलतात तर मला असं वाटतं व्हेरी गुड, मला तुम्ही टिप्स देता अननोईंगली. तर हे एक टिप म्हणून वापरून स्वतःचं पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करायचा. आणि गॉसिपिंगमध्ये तर बिलकुल जायलाच नाही पाहिजे, कारण का ते फिरून फिरून इट्स अ ग्रेप वाईन, ते गॉसिप तुमच्यापर्यंत येणार आणि इट कॅन क्रिएट व्हेरी नेगेटिव्ह अँड बॅड इफेक्ट्स ऑन युअर टोटल सोशल सर्कल वेर एव्हर यू आर. नक्कीच मला वाटतं हे फार महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की आपण दुसऱ्याचं बोलणं चांगल्या अर्थाने घेतलं तर आपलं व्यक्तिमत्व निश्चित सुधारू शकतं. आपण या विषयावर चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत, पण इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. महिलांसाठी व्यक्तिमत्व विकास हा आपला आजचा विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर निवेदिता मॅडम. मॅडम आपली चर्चा सुरू होती आणि तुम्ही फार महत्त्वाचे घटक आम्हाला सांगत होतात, तर त्याच्यातूनच एक मनात प्रश्न आहे की व्यक्तिमत्वावर तुम्ही म्हणलात तसं की ते जन्मतः नाही घडत, ह्याच्यावर बरेच घटक परिणाम करणारे असतात, तर ते घटक कुठले आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. खूप सुंदर प्रश्न आहे. ते घटक असे आहेत की सगळ्यात पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट घटक आहे ते आहे कम्युनिकेशन स्किल. तुम्ही लोकांशी कसं बोलता, तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, तुमचं लँग्वेज, तुम्ही कसे बोलता, तुमचं बॉडी लँग्वेज कसं आहे, म्हणजे तुम्ही स्वतःला कसं कंडक्ट करता लोकांमध्ये, तुमचे कपडे कसे आहेत, तुमचं बोलण्याचा टोन कसा आहे, तुम्ही लोकांबरोबर कनेक्ट करू शकता की नाही, तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करू शकता की नाही. खूप इम्पॉर्टंट फॅक्टर हे आहे की कम्युनिकेशन स्किल हे एकच असं घटक आहे जो तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो आयुष्यात. फॉर एक्झाम्पल आता आम्ही कॉलेजमध्ये मुलांना प्लेसमेंटसाठी वगैरे ट्रेनिंग देतो, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग देतो. त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन्स करायला लावतो आम्ही. ग्रुप डिस्कशन्स, डिबेट्स असतात. त्या ग्रुप डिस्कशन्स आणि डिबेटमध्ये आम्ही मुलांना म्हणतो तुम्ही बोला, तुम्ही एक्सप्रेस करा, यू स्टार्ट स्पीकिंग. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, एक्सप्रेस करणार नाही, समोरचा जो कंपनी तुम्हाला प्लेसमेंटसाठी आला आहे तो तुम्हाला बघणार नाही, तुम्ही त्यांच्या नजरेत पडणार नाही. तर तुम्हाला जर का लोकांच्या नजरेत किंवा कंपनीच्या नजरेत पडायचं असेल तर काही करा, तुम्हाला डेअरिंग करून बोलायचं आहे, बिलकुल घाबरायचं नाही. तिकडे या जगात घाबरणं आणि भीती असं काहीच नाही आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगते, हे आपण सगळं बनवलेलं, हे म्हणजे लोकांनी बनवलेले सगळे फॅक्टर्स आहेत. भीती, ते फिअर असं काही फॅक्टरच नाही आहे. तर सगळ्या मुलांना, यंग मुलांना मी सांगते, तुम्हाला खूप इच्छा असेल बोलायची, स्वतःला एक्सप्रेस करायची, पण तुम्ही ती इच्छा मनात दाबून ठेवत असाल, कारण का तुम्हाला असं वाटत असेल की लोक माझ्यावरती हसतील, ते माझी मस्करी उडवतील, माझ्या क्लासमध्ये माझी टिंगल उडवतील. ह्या भीतीने खूपसे मुलं मुली गप्प बसतात, बोलत नाही. हे खूप चुकीचं आहे. ह्या सगळ्या ॲस्पेक्ट्समध्ये तुम्हाला बाहेर पडायचं आहे. तुम्हाला एक वॉरियरसारखं फाईट करायचं आहे आणि लोकांना दाखवून द्यायचं की माझ्यामध्ये ते आहे. आय हॅव दॅट स्पार्क इन मी, की मी बोलू शकते, मी स्वतःला चांगल्यापैकी मांडू शकते आणि ही जी कंपनी मला जर का प्लेसमेंटला येते त्या कंपनीमध्ये मी चांगलं परफॉर्मन्स देऊ शकते. कारण का जर का तुम्ही बोलणार तर तुमचं कॉन्फिडन्स लेवल दिसणार, जर का तुम्ही बोलणार तर तुमचं कॅरेक्टर दिसणार. तर जोपर्यंत तुम्ही लोकांच्या नजरेत येत नाही तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. नंतर तुमचं बॉडी लँग्वेज कसं आहे, तुमचं बॉडी लँग्वेज शुड बी फुल ऑफ कॉन्फिडन्स. तुम्हाला कसल्याच गोष्टीची भीती नाही आहे, तुम्ही संपूर्ण म्हणजे यू आर अ कम्प्लीट पर्सन, असं एक बॉडी लँग्वेज तुमचं राहिलं पाहिजे. ॲट द सेम टाईम ओव्हर कॉन्फिडन्स पण चांगला नाही आहे, पण जिकडे कॉन्फिडन्सची गरज आहे तिकडे कॉन्फिडन्स दाखवणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. बॉडी लँग्वेज झालं. ड्रेसिंग सेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेव्हा पण कुठे पण जाणार, समजा इंटरव्ह्यूला जाणार, कॉलेजला जाणार, पार्टीजमध्ये जाणार, लग्नात जाणार, कुठेही जाणार, स्वतःच्या ड्रेसिंग स्किलवरती तुम्ही खूप काम केलं पाहिजे. आता जसं मी म्हणाले तुम्हाला स्वतःवरती खूप काम करायचं आहे, तर हे एक वेगळं डिपार्टमेंट आहे, टोटल डिपार्टमेंट आहे. स्वतःवरती काम करणं, स्वतःच्या कपड्यांवरती काम करणं, काय गळ्यात घालायचं, कानात घालायचं, कुठले सँडल्स घालायचे, कसे शूज घालायचे, हे पण करणं एक खूप मोठं वेगळं डिपार्टमेंट आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे. कारण का हेच सगळे स्किल्स, हे एक स्किल आहे स्वतःला प्रेझेंट करणं, तुम्हाला पुढे घेऊन जाणार आणि तुम्हाला कोणी खाली खेचू शकणार नाही. बिकॉज यू विल बी अ परफेक्ट पर्सन,
राईट चैताली? बरोबर. खरंय, मला वाटतं ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि आपण विशेषतः महिलांच्या बाबत हे बोलतोय तर बरेच वेळेला महिलांचं कामाअभावी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं. तर मला हेच विचारायचं आहे की खेडेगावातल्या महिला असतील किंवा आदिवासी महिला असतील किंवा अगदी सामान्य स्त्री असेल तर तिने तिच्यातले गुण आणि दोष कसे ओळखावेत, ज्याला आपण वीक पॉईंट म्हणतो किंवा स्ट्रॉंग पॉईंट म्हणतो, तिच्यातल्या क्षमता तिने कशा ओळखाव्यात जेणेकरून तिचं व्यक्तिमत्व अजून विकसित होईल? क्षमता म्हणजे बेसिकली जे गावातल्या मुली आहेत किंवा बायका आहेत त्यांनी स्टडी केलं पाहिजे आपले लायकिंग्स काय आहे, त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत, त्यांना कुठलं फील्ड आवडतं. समजा आता गावातल्या बायका आहेत जर का त्यांना विणकामवरती त्यांना आवड आहे तर त्याच्यावरती कुठले वर्कशॉप्स अवेलेबल आहेत, कुठे ट्रेनिंग जवळपासच्या गावात अवेलेबल आहे किंवा बाजूला जरी कुठला टेलर असेल त्या टेलरकडे जाऊन एक अर्धा तास जर का विणकाम शिकायला सुरू केलं तर आय थिंक एक लहान लहान पावलं पण त्या लोकांना लॉंग वेला घेऊन जाऊ शकतात. तर इन दिस वे गावात जर का ह्या बायका किंवा मुली असतात किंवा स्कूल्स असतात जे गावात आहेत, कॉलेजेस असतात, तिकडे छोटे छोटे काउन्सिलिंग सेंटर्स असतील किंवा तिकडे जे प्राध्यापक असतील, तिकडे जे टीचर्स असतील त्यांच्याकडनं पण जर का भेटून बोलून त्यांच्याकडनं काही गायडन्स घेतलं की काय काय कोर्सेस अवेलेबल आहेत, काय काय प्रोग्राम्स अवेलेबल आहेत जे जवळपास आहेत त्यांच्या गावाच्या, तर हे सगळे छोटे छोटे टिप्स आहेत जे त्यांना खूप कामी येऊ शकतील आणि त्यांना आपलं करिअर एक स्मॉल लेवलवरनं छोट्या लेवलपासून बिग लेवलला घेऊन जाण्याचे चान्सेस आहेत आणि त्यांना आय थिंक बिग स्कोप आहे अँड दे कॅन डू वेल इन लाईफ जर का हे छोटे छोटे टिप्स आणि स्टेप्स त्यांनी पिकअप केले तर. निश्चितच आपली आवड निवड ओळखणं हे फार आवश्यक आहे. आपल्याला एक फोन येतोय, आपल्याला शिवानंदजी प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार शिवानंदजी. नमस्कार. नमस्कार. काही ग्रामीण भागामध्ये महिला अशिक्षित असतात, त्यांचा विकास होण्यासाठी त्यांना शिक्षण वगैरे घेता येत नसतं, काय नसेल, त्यांना कोणतंही मार्गदर्शन मिळत नसतो. मग तशा ग्रामीण भागामध्ये महिलांचा विकास व्हायचा असेल तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वगैरे कुठं सरकारकडनं असं वगैरे कार्यशाळा किंवा असं काय करू शकतो काय, मग तसं बदल होऊ शकतो काय, त्यांचा असं माझा प्रश्न आहे मॅडम. निश्चितच छान प्रश्न विचारला त्यांनी. काय सांगाल याविषयी? थँक्यू प्रश्नासाठी. ॲक्च्युली गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडे खूप सारी खरे स्कीम्स आहेत जे महिलांना सपोर्ट करतात आणि खूप सारे प्रोग्राम्स आहेत, ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत, शॉर्ट टर्म प्रोग्राम्स आहेत. आता समजा त्यांना फॉर एक्झाम्पल कुठल्या महिलाला फॅशन डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट असेल की कपडे डिझाईन करायचे, त्याला एक पॅशन असेल तर फॅशन डिझायनिंगवरती शॉर्ट टर्म कोर्सेस असतील गव्हर्नमेंटचे, किंवा कुठल्या महिला समजा तिला कम्प्युटर फील्डमध्ये काही करिअर करायचं असेल किंवा लायकिंग असेल पण माहिती नसेल कुठे आहे, तर खूप सारे गव्हर्नमेंटचे ऑनलाईन वेबसाईट्स आहेत आणि गव्हर्नमेंटच का खूप सारे प्रायव्हेट कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, स्कूल्स हे सगळे खूप प्रोग्राम्स रन करतात आणि महिलांसाठी काही काही स्कॉलरशिप्स पण अवेलेबल आहेत. जर का गावाच्या बायकांना जर का त्यांना कॅपॅसिटी नसेल तेवढं फीस भरायची तर खूपसे स्कॉलरशिप स्कीम्स अवेलेबल आहेत आणि मी तुम्हाला यू वोंट बिलीव्ह मी ही लिस्ट घेऊन बसली आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायला की व्हेरियस स्कॉलरशिप्स आर अवेलेबल महिलांसाठी. फॉर एक्झाम्पल टाटाज खूप चांगलं स्कॉलरशिप देतं महिलांसाठी जर का त्यांना महिलांना काही शिकायचं आहे, करिअर बनवायचं आहे. नंतर देर इज इंदिरा गांधी स्कॉलरशिप फॉर सिंगल गर्ल चाइल्ड. जर का मुलगी सिंगल असेल तर एक सिंगल गर्ल चाइल्ड आहे तर तिला इंदिरा गांधी स्कॉलरशिप अवेलेबल आहे. नंतर लेडी मेहराबाई डी टाटा एज्युकेशन स्कॉलरशिप इज अवेलेबल फॉर ऑल द वुमेन्स, DST वुमेन युनिव्हर्सिटी सायंटिस्ट फेलोशिप स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत आणि खूपसे डॉक्टर रेड्डीज फाउंडेशन आहे, लॉरियल इंडिया, लॉरियल जे खूप मोठी कॉस्मेटिक कंपनी आहे ती पण मुलींना स्पॉन्सर करतं. खूपसे मोठे मोठे कॉर्पोरेट कंपनीज आहेत जे मुलींना एज्युकेशन साठी स्पॉन्सरशिप देतं आणि माझं एक गायडन्स तुम्हाला हे आहे की तुम्ही ह्या सगळ्या मोठ्या कंपनीजला अप्रोच केलं आणि सांगितलं की तुमच्या गावात एक तुम्हाला ट्रेनिंग सेंटर उघडायचं आहे बायकांसाठी, मुलींसाठी, कारण का तिकडे एज्युकेशन अवेलेबल नाही आहे. एस्पेशली टाटासारखे फाउंडेशन कडे तुम्ही गेलात तर ते नक्की येऊन एक ट्रेनिंग सेंटर सेटअप करू शकतात किंवा स्वतः तुम्ही सगळं गव्हर्नमेंटला तुम्ही लेटर लिहिलं की वुमेन्स डेव्हलपमेंट सेलला लेटर लिहिलं, महिला विभागला जर का तुम्ही लेटर लिहिलं की तुमच्याकडे हा प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला बायकांना ट्रेनिंग द्यायचं, मुलींना ट्रेनिंग द्यायचं आहे, एक ईमेल लिहिलं किंवा पत्र जरी लिहिलं किंवा तुम्ही स्वतःहून भेटलात जाऊन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मंत्रालय मुंबईमध्ये आणि हे तुम्ही त्या डिपार्टमेंटला भेटून विचारलं आणि एक ॲप्लिकेशन दिलं तर ते डेफिनेटली तुम्हाला एक ट्रेनिंग सेंटर उघडून देऊ शकतात, तुम्हाला गायडन्स देऊ शकतात आणि गव्हर्नमेंट खूपच प्रोॲक्टिव्ह आहे, गव्हर्नमेंट खूपच सपोर्टिव्ह आहे. गव्हर्नमेंट अशा सगळ्या लोकांना सपोर्ट द्यायला नेहमीच तयार असते. गव्हर्नमेंटच नाही खूप सारे मोठे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स पण तयार आहेत फंडिंग करायला
द्यायला, फायनान्स करायला, सपोर्ट करायला आणि स्पॉन्सर करायला आणि स्कॉलरशिप द्यायला. मला वाटतं तुम्ही बऱ्याच सरकारच्या योजनांचा इथे उल्लेख केलात आणि या सगळ्या सोयीसुविधा आपल्यासाठी उपलब्ध आहेत, फक्त आपल्याला याची माहिती करून घ्यायला हवी. निश्चितच खूप छान उत्तर आपण दिलं. अजून एक प्रश्न याच्याशीच रिलेटेड अगदी मनात आहे की व्यक्तिमत्व विकास साधत असताना तुम्ही म्हणालात तसं की आपण बोलतो कसे, आपण स्वतः केशभूषा वेशभूषा कशी आहे, याचबरोबरीने इतर घटकांचा सुद्धा परिणाम होतो. म्हणजे शाळा असेल, आपण राहतो तिथला जो भाग असेल तो असेल, तर साधारण हे सगळे घटक व्यक्तिमत्व विकासावर कसे परिणाम करतात? खूपच इम्पॉर्टंट इफेक्ट असतो ह्याचा, बिकॉज तुम्ही ज्या वातावरणात वाढता, ज्या वातावरणामध्ये राहता, तुमचं फ्रेंड सर्कल काय आहे, तुमचं सोशल सर्कल काय आहे, तुमचे पालक काय करत आहात, हे सगळे फॅक्टर्स तुम्हाला एक चांगलं व्यक्तिमत्व बनवायला खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण का तुमचे पालक म्हणजे तुमचे आई वडील, तुमची आई ही पहिली गुरु असते, राईट. तर तुम्हाला जे शिकायला मिळतं ते घरात तुमचे पालक तुमच्याशी कसे वागतात, ते कसे वागतात ही नंतरची गोष्ट, पण तुमचे पालक म्हणजे आई आणि वडिलांचे संबंध कसे आहेत, ते आनंदी आहेत का, त्यांच्यात भांडणं आहेत का, ते तुमच्याशी चांगलं वागतात का, किंवा ते लोकांशी कसं वागतात, हे सगळं पहिलं म्हणजे बाळ जे असतं किंवा मुलगा मुलगी आपल्या घरी शिकतात. तर पालकांचा ह्याच्यात खूप मोठा असा भाग आहे एका मुला किंवा मुलीचं व्यक्तिमत्व डेव्हलप करायला. जर का आपले ते बघतात आपले पालक नेहमी भांडत आहेत, नेहमी घरी किटकिट आहे, मुलांना सारखं ते फायर करत आहेत, तर मुलाच्या डोक्यात एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट होणार. म्हणजे मुलगा किंवा मुलगी विचार करणार की हे सगळं असंच वागतात लोक, म्हणजे चांगलं साईड आयुष्यात काही नाहीच आहे. तर ह्याच्यामुळे मुलाच्या मनावरती किंवा मुलीच्या मनावरती एक खूप नेगेटिव्ह इम्पॅक्ट होणार. ॲट द सेम टाईम तुम्ही जिकडे शिकत आहात तिकडे जर का एड्युकेशन तुम्हाला नीट मिळत नसेल, ट्रेनिंग नीट मिळत नसेल, तुम्हाला जर का गायडन्स नीट मिळत नसेल, तर मुलं मुली तिकडे ब्लॉकेज फेस करू शकतात. त्यांना खूप मोठं चॅलेंज फेस करू शकतात की पुढे कसं जायचं. जर का मला बेसिक्स जे आहे ते मला कळत नाही आहे नीट, मला टीचर्स नीट समजवत नाही आहेत. आजकालचा खूप मोठा एक चॅलेंज आहे की टीचर्स त्यांना मुलांना नीट शिकवणंच जमत. आणि आता 2 वर्ष तुम्ही बघितलं, 2 वर्ष ऑनलाईन होतं. मी एक एक्झाम्पल देते. जेव्हा मुलं 2 वर्ष ऑनलाईन होते तर आमचे प्रिन्सिपल आहेत इंजिनिअरिंगचे, ते नेहमी एक एक्झाम्पल, त्यांच्याकडे एक बाजूला एक नेबर होता मुलगा, तो 2 वर्ष आधी भेटला तेव्हा खूप चांगलं इंग्लिश बोलत होता, एकदम टकाटक छानपैकी वगैरे. 2 वर्षानंतर त्याला जेव्हा ते भेटले तेव्हा तो एकदम खानदेशी मराठी भाषामध्येच बोलायला लागला. त्याचं टोन आणि लँग्वेजच पूर्ण चेंज झालं, राईट. तर हे सगळे फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ पर्सनॅलिटी टू डेव्हलप. अँड ॲट द सेम टाईम मी परत बोलते, कम्युनिकेशन स्किल्स, बोला, जेवढं होईल तेवढं बोला, म्हणजे तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलप होईल. ॲट द सेम टाईम तुमचे मित्र कोण आहेत, तुमचे सखी कोण आहेत, तुम्ही कोणाबरोबर वावरता, त्यांचं फॅमिलीचं बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. हे सगळे फॅक्टर्स, हे सगळे घटक इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. निश्चितच मला वाटतं छोटे छोटे घटक तुम्ही म्हणलात, शाळा, कुटुंब वगैरे, तर ते महत्त्वाचे आहेतच. आपल्याला एक फोन येतोय, दादा उबाळे आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार, आपला प्रश्न विचारा सर. माझा प्रश्न असा आहे की महिलांनी आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी स्वतःमध्ये कोणते बदल करून घेतले पाहिजेत याबद्दल सांगा. बरं, आपण यांचं उत्तर देऊयात. फक्त आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. महिलांसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर निवेदिता मॅडम. ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला दादा उबाळे यांनी प्रश्न विचारला होता की महिलांनी व्यक्तिमत्व सुधारताना स्वतःत कुठले बदल करायला हवेत, तर याविषयी काय सांगाल? मला वाटतं मी ऑलरेडी कव्हर केलेलं आहे की महिलांनी काय करायचं आहे. फक्त एवढंच आहे की महिलांनी जे समजा त्यांना करिअर त्यांचं सिलेक्ट करायचं असेल किंवा एज्युकेशन फील्डमध्ये जायचं असेल, तर त्यांचं जे पॅशन आहे, लायकिंग आहे, त्या रिलेटेड कोर्सेस आणि फील्ड्स पिकअप केले पाहिजेत. त्याच्याबद्दल भरपूर माहिती ऑनलाईन अवेलेबल आहेत. सगळ्यात मोठं एक टिप हे आहे की
जी आपण जेव्हा विचार करतो काही प्लॅनिंगसाठी, काही डिसिजन घेण्यासाठी, तेव्हा आपण कन्फ्यूज असतो. आपल्या मनात खूपसे शंका असतात. असं वाटतं की ह्याच्याबद्दल काय मिळेल माहिती, कुठे मिळेल. पण सगळ्यात मोठं एक इम्पॉर्टंट फॅक्टर जे सगळी लोक विसरत आहेत की आजचं जे जग आहे, म्हणजे जे युग आहे, ते टेक्नॉलॉजिकल युग आहे. आणि ह्याच्यामध्ये ऑनलाईन खूप सारी माहिती अवेलेबल आहे. जसं तुम्ही गुगल बाबा आपण म्हणतो, तुम्ही गुगलवरती गेल्यावरती लगेच सगळी माहिती तुम्हाला मिळते. तर महिलांनी आपल्याला आपल्याबद्दल, आपल्या सराउंडिंग्समध्ये काय होतं, करिअर फील्डमध्ये काय होतं, आणि समजा वेगळ्या वेगळ्या फील्ड्समध्ये काय चाललं आहे, ह्याच्याबद्दल माहिती पहिला गोळा केली पाहिजे. ऑनलाईन जाऊन स्वतःला पहिला अपडेट केलं पाहिजे. आणि मला असं वाटत नाही आता महिलांना पण, आय ऑलवेज, मी नेहमी सगळ्यांना सांगते की महिला आणि पुरुषांमध्ये आता काही असं अंतर नाही आहे. कारण का महिला पण तेवढ्याच स्ट्रॉंग आहेत आणि पुरुषही तेवढेच स्ट्रॉंग आहेत. आपल्याकडे मेरी कॉमसारखी फायटर आहे, जिने आपलं एन्ड्युरन्स दाखवलेलं आहे, आपले फिजिकल स्ट्रेंथ दाखवली आहे. आपल्याकडे सगळे टॉप लेवलचे प्लेयर्स आहेत, लेडी प्लेयर्स, जेव्हा जसं मी म्हणाले PV सिंधू, सानिया नेहवाल, आपलं इंडियन क्रिकेट गर्ल्स टीम, हे सगळ्या मुली फिजिकली पण खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणजे जर का ते फिजिकली स्ट्रॉंग आहेत म्हणजे आपण सगळे फिजिकली स्ट्रॉंग आहोत. त्यामुळे जर का समजा मुलींना किंवा बायकांना समजा फील्ड ऑफ मिलिटरी सिलेक्ट करायचं असेल किंवा फील्ड ऑफ पोलीस सिलेक्ट करायचं असेल, एअरफोर्स सिलेक्ट करायचं असेल, त्यांनी खुशाल जावं. कारण का त्यांना ते स्ट्रेंथ आतून आहे. इनफॅक्ट मी असं म्हणू शकते महिला पुरुषांपेक्षाही स्ट्रॉंग आहे. का? बिकॉज ती मेंटली पण स्ट्रॉंग आहे पुरुषांपेक्षा. बिकॉज ती एक आई आहे, तिने एका बाळाला जन्म दिलेला आहे, राईट. तर त्यांच्यामध्ये इमोशनल स्ट्रेंथ खूप जास्त आहे. जर का काही परिवारमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर महिलाच असते आणि ती लेडीज असते त्या घराची, त्या परिवाराला सावरते, सांभाळते, टेक केअर करते, प्रेम करते ना, इमोशनल स्ट्रेंथ देते. त्यामुळे मला असं वाटतं आपण महिलांकडे ऑलरेडी आपल्याला एक मोठा आशीर्वाद आहे की आपण इमोशनली स्ट्रॉंग आहोत, आपण कुठलंही चॅलेंज स्ट्रॉंगली फेस करू शकतो. त्यामुळे हे जे मनात एक भीती असते की मी फिजिकली करू शकीन की नाही, हे सगळ्यात पहिला काढून टाकलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त महिलांनी हे डिफेन्स फील्डमध्ये पण जायला पाहिजे. खूप वेकन्सीज आहेत, पोलीस आहे, मिलिटरी आहे, एअरफोर्स, आणि टीचिंग लाईन इज ऑल्सो व्हेरी गुड लाईन. खूप चांगलं प्रोफेशन आहे. मी स्वतः एक टीचर आहे आणि मुलांशी जुळण्यात जी मजा आहे, त्यांना जे शिकवण्यात मजा आहे, ते कुठल्याच फील्डमध्ये नाही. एक खूप मोठं समाधान मिळतं जेव्हा तुम्ही एक आपली विद्या वाटता लोकांना, मुलांशी बोलता, त्यांच्या एनर्जी लेवल्सला तुम्ही मॅच करता, तर तुम्हाला असं वाटतं मी नेहमी यंग आहे, मी नेहमी खुश आहे. तर एज्युकेशन हे खूप चांगलं फील्ड आहे. हॉस्पिटल, येस, मेडिकल फील्ड पण खूप मोठं फील्ड आहे. इथे पण खूपसे मुलींनी खूप चांगलं कार्य केलं आहे. इनफॅक्ट कोविडच्या वेळा पण खूप साऱ्या मुली फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणून काम करत होते. मॅक्सिमम मुली पण काम करत होते आणि त्यांनी पण खूप चांगले परफॉर्मन्सेस दाखवलेले आहे. आणि एक रेकॉर्ड पण तुम्ही बघितला असा की कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये पण महिलांचं परफॉर्मन्स खूप चांगलं आहे. काही चांगले स्ट्रॉंग महिला आहेत जे वर्ल्ड फेमस आहेत. ते इंदिरा नूई, तुम्ही ऐकले असेल, पेप्सीची जी CEO होती, ते एक खूप मोठं उदाहरण आहे, खूप मोठं इन्स्पिरेशन आहे. तर अशा सगळ्या बायकांना, अशा सगळ्या लीडर्सना, सगळ्या मुलींनी फॉलो केलं पाहिजे, इंटरनेटवरती सर्फ केलं पाहिजे, त्यांच्याबद्दल माहिती काढलं पाहिजे, त्यांची स्टोरीज वाचली पाहिजे. ते ह्या लेवलला कसे आले, त्यांनी काय काय स्ट्रगल फेस केला, त्यांनी काय काय चॅलेंजेस फेस केले, त्यांनी त्यांच्या फॅमिलीला कसं सांभाळलं, आपल्या 2-2 मुलांना सांभाळून कसे आले. आता मी इथे उदाहरण देते राणी लक्ष्मीबाईंचं, राईट. ती राणी लक्ष्मी त्या काळात शी वॉज सच अ स्ट्रॉंग वॉरियर, योद्धा होती. ती बाळाला घेऊन, आपल्या कडेवरती घेऊन शी फॉट द वॉर. म्हणजे पुरुषांपेक्षाही शी वेंट 1 स्टेप अहेड आणि वॉरमध्ये शी फॉट विथ हर चाइल्ड. तर त्यामुळे फिजिकल एन्ड्युरन्स हा मुद्दा तुम्ही डोक्यातनं काढलाच पाहिजे आणि यू मस्ट गो फॉर इट. म्हणजे तुम्हाला वाटतंय तुम्हाला हे घ्यायचंय फील्ड, बिंदास जा मुलींनो, जस्ट बिंदास जा. द वर्ल्ड इज ओपन फॉर यू, राईट. खरं आहे. मला वाटतं तुम्ही अगदी इतिहासाचं उदाहरण दिलं आणि आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती आहे की इतिहासात अनेक अशी उदाहरणं होऊन गेली आहेत. म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल किंवा अगदी शिवाजी महाराजांच्या माता, जिजाऊ माता असतील, किती उदाहरणं सांगता येतील की कुठल्याही महिलेला आपल्या शारीरिक दोषांचा विचार करण्याची गरजच नाही आहे. खूप छान पद्धतीने आपण सांगितलं. तर आपल्याला एक फोन येतोय. निखिल वैद्य आपल्याला प्रश्न विचारतायत डोंबिवलीहून. नमस्कार निखिलजी. नमस्कार. हॅलो, नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो,
प्रश्न विचारा आपला. मी निखिल वैद्य बोलतो डोंबिवलीवरून. बोला. मॅडम असं विचारायचं आहे की त्यांना तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आणि ज्या उंचीवर तुम्ही आहात, तुम्हाला स्वतःला या 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 पोझिशनवर पोहोचण्यासाठी काय काय तुम्हाला अनुभव सांगाल का, काही हर्डल? नक्कीच नक्कीच. त्यांचा प्रश्न आपल्याला कळलाय की तुम्ही ज्या आत्ता पदावर आहात, निश्चितच ही अभिमानास्पद गोष्ट आहे. तर इथे पोचण्यापर्यंत आपल्याला काय काय अडथळ्यांचा सामना करायला लागला, आपण आपल्या व्यक्तिमत्वात कसं कसं विकसित आपण करत गेलात ह्याविषयी? फारच सुंदर प्रश्न आहे. थँक्यू निखिलजी. जसं मी तुम्हाला की लाईफ इज नॉट इझी. आपल्याला त्या लेवलला पोचायसाठी खूप मेहनत करावी लागते. आणि मी हे सांगू इच्छितो की आयुष्यात जेवढे पण व्यक्ती, जेवढे पण लोक तुम्ही सक्सेसफुल बघतात, त्यांनी जे सक्सेस हासिल केलेलं आहे ते हार्डवर्कशिवाय पॉसिबल नाही आहे. कुठलीच गोष्ट इझिली हार्डवर्कशिवाय पॉसिबल नाही आहे. मी 23 वर्षापासून इन द फील्ड ऑफ एज्युकेशन आहे. आणि मी ऑलमोस्ट कधी कधी जेव्हा काम असतं तेव्हा 16 तास 15 तास मी काम केलेलं आहे. जेव्हा आमचं पिल्ले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, पिल्ले कॉलेज जेव्हा मी नवीन सुरू केलेलं इन 1998 ह्या काळामध्ये, तेव्हा मी भरपूर दिल्लीला जायची. म्हणजे ऑलमोस्ट 2 वर्षात 3-4 दिवस आम्ही दिल्लीला होतो, कारण का ते परमिशन्स, रेग्युलेटरी अप्रुव्हल्स, अथॉरिटी. तर 2 वर्ष ऑलमोस्ट फ्लाईट इन अँड आउट मी करत होते. हे खूप मोठा स्ट्रगल आम्ही ॲज अ कॉलेज म्हणून बघितलेलं आहे. आणि फॉलोअप म्हणजे माझं सिक्रेट ऑफ सक्सेस इज कुठल्याही गोष्टीत तुम्हाला फॉलोअप करण्याची खूप गरज आहे. फॉर एक्झाम्पल, मी जर का चैतालीला मैत्रीण बनवलं आहे आणि समजा चैतालीला मी आज भेटले आणि मी परत फोन नाही केला आणि परत कॉल नाही केला, परत भेटले नाही, तर मी चैतालीबरोबर रिलेशनशिप बिल्टअपच नाही केलं. तर माझा मोठा सगळ्यात गायडन्स हा आहे सगळ्यांना की कुठलीच गोष्ट लाईटली घेऊ नका. ईच अँड एव्हरी अपॉर्च्युनिटी, जे पण तुम्हाला अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येते, सगळे सिरियसली घ्या. कारण का तुम्हाला माहिती नाही कुठली अपॉर्च्युनिटी तुम्हाला कुठल्या सुवर्ण संधीला भेट देऊ शकते. तर वर्क हार्ड, फॉलोअप करत राहा आणि बी ऑनेस्ट. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ऑनेस्ट राहा. नेहमी खरं बोला, सत्य बोला, ऑनेस्ट राहा, वर्क हार्ड आणि लोकांशी चांगलं वागा, लोकांशी चांगलं बोला. तुम्ही किती दमलेला असाल, किती त्रासात असाल, तरी तुमच्या चेहऱ्यावरती एक हसू राहू दे. नेहमी स्माईल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. आणि मला वाटतं ते एक माझ्या आईकडनं आलेलं गुण आहे की मी नेहमी हसत असते, नेहमी बोलत असते लोकांशी. मी खूप ह्युमरस आहे. आय थिंक दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट सिक्रेट्स ऑफ सक्सेस ऑफ माइंड. दॅट्स वॉट आय फील. अँड ऑफकोर्स लॉट्स ऑफ स्टडी, हार्डवर्क, खूप एक्सपिरियन्सेस आहेत, खूप चॅलेंजेस आहेत आणि खूप टफ टाईम पण आम्ही बघितला आहे आयुष्यात. आणि विदाऊट टफ टाईम लाईफमध्ये सक्सेस नाही आहे आणि पॉझिटिव्ह साईड ऑफ द लाईफ तुम्हाला बघायला मिळणार. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की इट इज व्हेरी इझी, यू कॅन बिकम सक्सेसफुल. नो, यू हॅव टू रिअली वर्क हार्ड आणि कंटिन्युअस वर्क. कंटिन्युअस. असं नाही की आज मला हे अचीव झालं, आता मी रिलॅक्स करू शकते 1 आठवडा, असं नाही. तुम्ही आज हे अचीव केलं, सेम डे संध्याकाळी तुम्ही नेक्स्ट टास्कवरती काम सुरू केलं पाहिजे. मगच तुमचं हे सक्सेस तुम्हाला सस्टेन ठेवता येईल, मगच तुम्ही सक्सेसफुल राहू शकाल. सक्सेसफुल होणं हे सगळ्यांना जमतं, पण सक्सेस सस्टेन करणं, ते कायम ठेवणं, हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि खूप मोठी प्रोसेस आहे जी ऑनगोईंग आहे, ती थांबू शकत नाही. क्या बात आहे. मला वाटतं तुम्ही ह्या उत्तरात बऱ्याच गोष्टी आणखीन नवीन आम्हाला सांगितल्यात, खूप छान मार्गदर्शन केलं. आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत करते. डॉक्टर निवेदिता मॅडम आपल्याला महिलांचे व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन करतात. मॅडम, मनात एक प्रश्न आहे असा की ध्यान धारणेचं आपण काय महत्त्व सांगतो, व्यक्तिमत्व विकास करताना याचंही काही महत्त्व आहे का? तर याविषयी काय सांगाल? मी स्वतः हार्टफुलनेस मेडिटेशन ट्रेनर आहे. मी स्वतः ध्यान करते. माझा दिवस सुरुवात होतो ध्यानाने आणि दिवस संपतोही ध्यानाने. आता ध्यान साधना का इम्पॉर्टंट आहे, का गरजेचं आहे? कारण का हे जगात आपण वावरतो, आपण खूप बिझी लाईफमध्ये आहोत. आपल्याला स्वतःला वेळ नसतो, आपल्याला माहिती नसतं आपला प्रोग्राम काय, आपला कार्यक्रम काय आहे. यू आर नॉन स्टॉप बिझी.
मुलांना जे आता शिकत आहेत म्हणजे मुलं मुली जे शिकत आहेत कॉलेजमध्ये आहेत त्यांच्यासमोर एक मोठं चॅलेंज असतं की त्यांना अभ्यास करायचा असतो, त्यांना खूप हार्डवर्क करायचं असतं, त्यांच्याकडे असाइनमेंट्स असतात, त्यांचे एक्झाम्स असतात, त्यांना कॉलेज अटेंड करावं लागतं, अटेंडन्स द्यावं लागतं, क्लासमध्ये बसावं लागतं आणि लक्ष देऊन ऐकावं लागतं. तर काही काही मुलं लांब लांब जाऊन ट्रॅव्हल करून कॉलेजला जातात, स्कूलला जातात, तर त्यांना ट्रॅव्हलिंग टाईम असतं. आता हे मी मुलींचं उदाहरण दिलं. तेच जर का जे महिला किंवा पुरुष जे असतात जे काम करतात ऑफिसला जातात त्यांना पण एक कॉन्स्टंट स्ट्रेस असतं, एक टेन्शन असतं की मला सकाळी उठायचं आहे, मला उद्या कामाला जायचं आहे आणि मला कामामध्ये चांगलं परफॉर्म करायचं आहे, मला परफॉर्मन्स द्यायचं आहे, माझ्या बॉसला मला खुश ठेवायचं आहे, माझे टास्क कंप्लीट करायचे. तर आपलं मन जे आहे ते कॉन्स्टंटली काम करत असतं, कॉन्स्टंटली आपलं मन एक टार्गेटच्या साईडने आपण लक्ष देत असतो, राईट. तर ह्या सगळ्या कुस्तीमध्ये, मी ह्याला कुस्ती का म्हणते कारण का हे स्वतःची एक कुस्ती असते लोकांची. तर ह्या कुस्तीमध्ये आपण स्वतःला किती चांगला वेळ देतो का, आणि जर का तुम्ही स्वतःला वेळ दिला, जर का तुम्ही ध्यान केलं तर तुम्हाला ते एक मेंटल पीस मिळणार, तुम्हाला एक शांती मनात येणार जे खूप गरजेचं आहे. सपोज तुम्हाला एक खूप मोठं टास्क आहे उद्या, तुम्हाला एक खूप मोठं डेलिगेशन फेस करायचं आहे किंवा तुम्हाला एक खूप मोठं भाषण एका मोठ्या कार्यक्रमात द्यायचं आहे. जर का तुम्ही आतून शांत नसाल, जर का तुम्ही तुमचं मन शांत नसेल, जर का तुम्ही बॅलन्स नसाल तर तुम्ही कसं ते बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकतात. तर ते बेस्ट परफॉर्मन्स द्यायला ध्यानाची खूपच इम्पॉर्टंट आहे, ध्यान साधना खूप इम्पॉर्टंट आहे. इथे मी उदाहरण देते एका कारचं. आता समजा तुम्ही एक सुंदर गाडी बघितली, फेरारी, लॅम्बोर्गिनी, मर्सिडीज, BMW, हे सगळे सुंदर गाड्यांची नावं मी घेते कारण का लोकांना सगळे गाड्या आवडतात. आणि समजा मी ती गाडी घेतली आणि 2 वर्ष मस्तपैकी फिरवत राहिले मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूर, आणि मी त्याला सर्व्हिसिंगच नाही केलं त्या गाडीला, तर ती गाडी चांगली चालेल का? ती गाडी माझ्याबरोबर साथ देईल का? मला कुठे पण जायचं असेल तर नाही. काय होणार त्या गाडीला? दॅट गाडी विल ब्रेक डाऊन, ती गाडी बंद पडणार. का? कारण का त्याचं इंजिन तुम्ही सर्व्हिसिंग केलेलं नाही आहे. तर आपण सगळे ह्युमन बिंग्स, आपण सगळे जे लोक आहोत, आपण पण एक इंजिनसारखे आहोत. जर का आपण आपल्या आतल्या इंजिनला सर्व्हिसिंग केलं नाही, आतल्या इंजिनला आराम दिला नाही, तर आपण लॉंग ड्राईव्हवरती जाऊ शकणार नाही. आपण लाईफमध्ये आपला पीक परफॉर्मन्सेसला आपण चांगलं परफॉर्म करू शकणार नाही. तर त्यासाठी गरजेचं आहे स्वतःला थोडा वेळ देणे, ध्यान करणं, स्वतःबरोबर थोडा टाईम घालवणे आणि स्वतःला समजून देणे. स्वतःशी कनेक्ट व्हा पहिला. जर का तुम्ही स्वतःशी कनेक्ट नाही झाला तर तुम्ही कोणाशीच कनेक्ट होऊ शकणार नाही. जर का तुम्ही आता सगळ्या जगाला, आपण बघतो सोशल मीडियाचा जमाना आहे, सगळे लोक सोशल मीडियावरती फेसबुक रिक्वेस्ट पाठवत असतात, इंस्टाग्रामवरती रिक्वेस्ट पाठवत असतात. जे माहिती पण नाही त्या लोकांना आपण पाठवतो का? तर त्यांचा DP सुंदर दिसतो, ते चांगले दिसतात, त्यांचा प्रोफाईल चांगला, आपण अट्रॅक्ट होतो. पण ॲट द सेम टाईम तुम्ही हे विचार केलात का की तुम्ही स्वतःला फेसबुक रिक्वेस्ट पाठवले आहे का? तुम्ही स्वतःशी फ्रेंडशिप केली आहे का? तुम्ही स्वतःला समजून घेतले आहात का? जर का तुम्ही स्वतःला समजून घेणार तर तुम्ही कुठेच अडकणार नाही आयुष्यात. तुमच्या आयुष्यात किती पण कन्फ्युजन असेल, किती पण चॅलेंजेस असेल, तुम्ही जर का ध्यानाला बसलात थोडा वेळ शांतीने, अर्धा तास, तुम्हाला ते सगळे कन्फ्युजन किंवा जे प्रश्न तुमचे सुटत नसतील ते सगळ्या प्रश्नाची उत्तरं ऑटोमॅटिक मिळत जाणार. कारण का तुमचं मन शांत होणार, तुम्ही शांत होणार, तुम्ही आतून शांतीमध्ये असाल अँड इट विल मेक ह्यूज इम्पॅक्ट ऑन युअर लाईफ. तुमच्या मनात जर का भीती असेल, एन्झायटी असेल किंवा डिप्रेशन असेल किंवा कुठल्याही गोष्टीचं दुःख असेल, हे सगळं दुःख हळूहळू कमी होत जातं. कारण का तुम्ही ध्यान करून तुमच्यात एक्सेप्टन्स ही क्वालिटी येणार. म्हणजे मी हे सगळं स्टँड करू शकतो, मी हे चॅलेंजेस फेस करू शकतो, असे एक क्वालिटी ऑटोमॅटिकली निर्माण होणार. तर हे सगळं पॉसिबल आहे ध्यानाने. मी पण खूप ॲग्रेसिव्ह होते पहिला, 7 वर्षापासून मी ध्यान करते. मी एक टोटली डिफरंट पर्सन होती. मी पण एन्झायटी मला कधी फेस करायची, पण आता आफ्टर मेडिटेशन आय एम अ टोटली चेंज पर्सन आणि मला कुठल्याही गोष्टीमध्ये नुसतं पॉझिटिव्ह साईड दिसतो. दॅट इज द ब्युटी ऑफ मेडिटेशन. नक्कीच, मला वाटतं खूप छान तुम्ही सांगितलं. आपल्याला एक फोन येतोय, नितीन क्षीरसागर आपल्याशी बोलतात मालाडहून. नितीन सर, आपला प्रश्न विचारा. मॅम, मला असं विचारायचं की मला गोल सेट करायला जमत नसेल तर काय काय मार्गदर्शन कराल? बर, ओके. बरं, आपल्याला काय अचीव्ह करायचं हेच कळत नसेल तर काय मार्गदर्शन कराल? निश्चितच आपल्या प्रश्नाचं मॅडम उत्तर देतील. मॅडम, त्यांना ध्येय निश्चित करायचं आहे, तर त्याच्यासाठी काय मार्गदर्शन कराल, थोडक्यात सांगा आम्हाला.
ध्येय जे मिळत नाही आहे, ते गोल जे तुम्हाला सेट करायचं आहे, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ते गोल तुम्हाला किती फेलियर्स तुम्ही फेस करत असाल किंवा समजा तुम्ही गोलच सेट केलं नसेल, तर सगळ्यात पहिला समजून घ्या की तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे. व्हॉट इज दॅट विच विल मेक यू हॅपी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लोकांनी आपल्याला ज्या गोष्टीत खुशी मिळते, हॅपीनेस मिळते, ते सगळ्यात आधी परस्यू केलं पाहिजे. ऑफकोर्स रोटी कपडा मकान खूपच इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी, त्याच्याशिवाय आयुष्य नाही आहे. पण ॲट द सेम टाईम मला कुठल्या गोष्टीत आनंद मिळतो, कुठलं काम करण्याने माझं फुलफिलमेंट होतं, जॉब सॅटिस्फॅक्शन होतं, किंवा कुठल्या फील्डमध्ये मला खूप मजा येते काम करायला, हा सगळ्यात आधी तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे. सगळ्यात आधी तो झिरो डाऊन करायचा आहे. समजा 2-3 फील्ड्स आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड असे 2-3 प्रेफरन्सेस देऊन तुम्ही एक गोल झिरो डाऊन करायचं आहे, 1 2 3, आणि त्याच्यामध्ये ह्याच्यात 100% आनंद मिळतोय, ह्याच्यात 75% मिळतोय आणि ह्याच्यात 50% मिळतोय. असे तुम्ही 3 बेंचमार्क्स बनवायचे आहेत आणि त्याच्याप्रमाणे तुमचा गोल तुम्ही सेट. फॉलो युअर हार्ट. तुमच्या हृदयात जे फॉलो होतं, म्हणजे तुमचं हृदय म्हणते की तू आज हा प्रोग्राम पिकअप कर, तर यू फॉलो दॅट. लोक काय म्हणतात ह्याच्यावरती लक्ष देऊ नका. ओके. आणि सेकंडली फॉलोअप. किती तुम्हाला रिजेक्शन्स मिळू दे, किती लोक तुम्हाला हकलून देऊन देत, किती इंटरव्ह्यूज तुम्ही फेल होऊ द्या, पण प्रयत्न सोडू नका. आणि एव्हरी फेलियर, जिकडे पण तुम्ही जाता फेलियर फेस करता, ते फेलियर तुम्हाला काही ना काही शिकून जातं. आणि फेलियर इज अ बिगेस्ट लर्निंग. जिकडे तुम्ही फेल होता म्हणजे तुम्हाला शिकायला भरपूर. रिअल लाईफ एक्सपिरियन्स टीचेस यू मोर दॅन पेपर स्टडी. नक्कीच. मला वाटतं खूप छान मार्गदर्शन थोडक्यात तुम्ही केलं. खरं विषय खूप मोठा आहे आणि आपल्याकडे वेळ तसा बघायला गेला तर कमी आहे. पण आजचा विषय आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर प्रतिक्रिया देऊन कळवा. आणि तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांद्वारे प्रतिक्रिया नोंदवू शकता. त्यासाठीची माध्यमं आपल्याकडे आहेत. फेसबुक आहे, त्याचबरोबर sakhisahayadri@gmail.com हा आमचा मेल ID आहे. www.facebook.com/dd सह्याद्री फेसबुकवरती, तसंच www.youtube.com/dd सह्याद्री यूट्यूब चॅनलवर, आणि @dd सह्याद्री हे आमचं ट्विटर हँडल आहे. निश्चित आजचा विषय कसा वाटला हे प्रतिक्रियांद्वारे कळवा. निवेदिता मॅडम, तुम्ही तर वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आम्हाला केलं या विषयावर, त्याबद्दल संपूर्ण टीमच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. खरंच व्यक्तिमत्व विकास हा खरंच जिव्हाळ्याचा विषय आणि आज आपल्याला याच्यावर मार्गदर्शन मिळालं. असेच नवनवीन वेगवेगळे विषय आपण हाताळणार आहोत. वेगळे विषय घेऊन पुढच्या भागात भेटणार आहोत. नमस्कार.